नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 17 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपण असं पाहतो की जय आणि शर्वरी गावकऱ्यांसोबत जेवण करण्यासाठी एके ठिकाणी आलेले असतात. पण तिथे गेल्यानंतर जयला अचानक थंडी वाजायला सुरुवात होते. शरू त्याला विचारते सुद्धा की काय रे, काय होतंय तुला? पण जय तिला काहीच सांगत नाही. पण त्याला बरं वाटत नाहीये इतकं तर शरूच्या आणि त्या गावकऱ्यांच्या लक्षात आलेलं असतं. आणि मग त्यानंतर एक बाई शरूकडे गरमागरम सूप म्हणजेच अळणी देते आणि तिला सांगते की हे त्याला दे, त्याला बरं वाटेल. त्यावर शरूही हो म्हणते, परंतु जय काही ते खायला तयार नसतो आणि मग शरू स्वतःच्या हाताने त्याला भरवते आणि हे पाहून जयला खूपच आनंद होतो. तो एकटक आपल्या शरूकडे बघतच राहतो. त्यानंतर मग त्याला थोडंसं बरं वाटतं आणि शरू तेथील बायकांना मदत करण्यासाठी म्हणून जाते. आणि त्याचवेळी तिकडे असणाऱ्या एक काकू शरूला विचारतात की काय गं पोरी, मालक तुला नीट वागवतो ना? आणि त्यावर शरू जयकडे बघत म्हणते, हो तसा नीट वागवतो तो मला. आणि यावेळी ना या ठिकाणी एक वेगळीच गंमत घडते. त्या काकू आपल्या जयला आणि शरूला नवरा बायको समजत असतात आणि त्या मालकाबद्दल म्हणजेच नवऱ्याबद्दल बोलत असतात, शरूला विचारत असतात. आणि इकडे आपल्या शरूला असं वाटत असतं की त्या मालक म्हणजे आपल्या कंपनीच्या बॉसबद्दल विचारतायत आणि मग ती त्याच प्रकारे सगळी उत्तरं देऊ लागते. त्या काकू म्हणत असतात की अगं आता पदरात पडले म्हटल्यावर घ्यावं सांभाळून. तर शरू हसून म्हणते, हो ना, मी तेच तर करते. आणि मग त्यानंतर ती पुढे असंही सांगते की तसा तो चांगला आहे, माझी मदत करतो, अडीअडचणीमध्ये पाठीशी उभा राहतो, मम्मी पप्पांना हेल्प करतो. आणि त्यावेळी त्या काकू हसून म्हणतात की वा, हे तर चांगलं आहे मग. आणि मग त्यानंतर त्या जयला सुद्धा तिथे बोलावून घेतात आणि त्याला सांगतात की तुम्ही दोघेजण ना खरंच खूप गोड दिसता एकत्र, अगदी सुखाने संसार करा बरं का. आणि हे ऐकून शरूच्या लक्षात येतं की काहीतरी मोठी गडबड झाली आहे आणि जय तर काय तिच्याकडे रागात बघतच असतो. आणि मग शरू त्या काकूंचा झालेला गैरसमज दूर करते. त्यांना सांगते की हा माझा नवरा नाही आहे, तुम्ही मालक म्हणत होता ना तेव्हा मला असं वाटलं की तुम्ही माझ्या कंपनीच्या बॉसबद्दल विचारताय, आम्ही दोघे फक्त मित्र आहोत. आणि ते ऐकून मग त्या काकूंना सुद्धा हसू येतं. त्यानंतर मग आपल्याला असं बघायला मिळतं की जेवण वगैरे झाल्यानंतर जय आणि शरू पुन्हा रिसॉर्टवर जाण्यासाठी निघालेले असतात. परंतु वाटेत भयंकर पाऊस कोसळत असतो आणि त्यात जयकडे असणारी बाईकसुद्धा बंद पडते. आणि पावसात भिजल्यामुळे जयची तब्येत आणखीनच बिघडलेली असते. त्याला खूप जास्त तापही आलेला असतो. त्यामुळे शरू काळजीत पडते, तिला काय करावं ते सुचत नाही. पण मग एके ठिकाणी तिला एक छोटंसं घर दिसतं आणि मग ती जयला घेऊन तिथे जाते. तर त्या ठिकाणी एक आजोबा असतात. ते या दोघांना विचारतात की काय रे पोरांनो, काय झालं? तेव्हा शरू त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगते आणि विचारते की आम्हाला रिसॉर्टवर जाण्यासाठी येथून एखादी गाडी मिळेल का? त्यावेळी ते आजोबा सांगतात, नाही गं पोरी, आत्ता या वेळेला इकडून कोणतीही गाडी तुम्हाला मिळणार नाही. आणि तसंसुद्धा पावसामुळे ना तो लहान पूल पाण्याखाली गेलाय, त्यामुळे आता तर काय प्रवास बंदच आहे. आणि हे ऐकून शरू आणि जय काळजीत पडतात. त्यांना काय करावं ते सुचत नाही. आणि मग ते आजोबा स्वतःहूनच म्हणतात की पोरांनो, हरकत नसेल तर तुम्ही आज रात्री इथेच मुक्काम करा, मी डॉक्टरांना बोलावून आणतो आणि माझा नातूसुद्धा आहे, तो करून देईल तुमची गाडी दुरुस्त, काळजी करू नका. आणि त्यावर मग शरूसुद्धा हो म्हणते, कारण जयची तब्येत खूपच बिघडलेली असते. आणि मग त्यानंतर ते आजोबा जयला त्यांचा एक ड्रेस देतात आणि शरूला त्यांच्या बायकोची साडी आणि सांगतात की जाऊन तुम्ही कपडे बदला, तोपर्यंत मी डॉक्टरांना बोलावून आणतो. त्याचवेळी दुसरीकडे आपण असं पाहतो की तेजस्विनी कंटिन्यू जयला कॉल करत असते, पण त्याचा कॉल काही लागतच नसतो. त्यामुळे ती काळजीत पडते आणि मग शेवटी मॅकला कॉल करते. आणि तेव्हा मॅक तिला सांगतो की मॅडम, मी तर तिकडे नाही आहे, गावी माझं घर कोसळलं म्हणून मला गावी यावं लागलं आहे. आणि ते ऐकून तेजस्विनी काळजीत पडते. ती विचारते की अरे मग जय तिकडे एकटाच आहे का? आणि तेव्हा मॅक सांगतो की नाही, शरू म्हणजे शर्वरी मॅडम आहेत ना त्यांच्यासोबत. आणि शरूचं नाव ऐकता क्षणी या तेजस्विनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला समजत नाही की ती आगाऊ टिकली म्हणजेच आपली शरू आपल्या जयसोबत काय करते. आणि मग ती बाई खूपच काळजीत पडते. तर दुसरीकडे आपण असं पाहतो की जय आणि शरूने कपडे बदललेले असतात
आणि मग त्यानंतर शरू खालीच एक चटई अंथरते आणि जयला त्याच्यावर झोपायला सांगते. जयला खूप जास्त ताप आलेला असतो, थंडीही वाजत असते, त्यामुळे शरू त्याचे हात चोळत असते. तितक्यात जोरदार वाऱ्यामुळे त्या घराचा दरवाजा उघडला जातो. शरू त्यामुळे थोडीशी घाबरते आणि मग पटकन जाऊन दरवाजा बंद करते आणि पुन्हा जयजवळ येऊन बसते. पण त्यानंतर पुन्हा विजांचा कडकडाट होतो, सोसाट्याचा वारा सुटतो आणि घराचा दरवाजा पुन्हा उघडला जातो. शरू तो बंद करायला उठणारच असते, पण आपल्या जय तिचा हात पकडतो आणि त्यामुळे शरूला उठताच येत नाही. पण मग त्यानंतर ती हळूच जयचा हात बाजूला करते, दरवाजा व्यवस्थितपणे बंद करते आणि पुन्हा जयजवळ येऊन बसते. पण तितक्यात लाईट जाते आणि मग शरू तिथे छोटासा एक दिवा लावते आणि मिठाच्या पाण्याच्या पट्ट्यासुद्धा घेऊन येते आणि मग ती मुलगी रात्रभर जयच्या डोक्यावर त्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते, जेणेकरून त्याचा ताप उतरावा, कमी व्हावा, त्याला बरं वाटावं. आणि त्याचवेळी आपण हेही पाहतो की जयला ना सतत त्याच्या लहानपणी जे काही घडलेलं असतं ते आठवत असतं. तो बिचारा घाबरलेला असतो, झोपेतच बडबड करत म्हणत असतो की नाही नाही, मारू नका, आई आई. आणि त्यावेळी त्याची अवस्था पाहून शरूच्या डोळ्यात पाणी येतं. तिला जयची अवस्था पाहून खूप वाईट वाटत असतं आणि मग ती रात्रभर जयची सेवा करते, त्याच्या डोक्यावर त्या थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवत राहते आणि मग त्यानंतर शेवटी तीही तिथेच झोपी जाते. मग दुसरा दिवस उजाडतो आणि जयला जाग येते. आता त्याला बऱ्यापैकी बरं वाटत असतं, तापही उतरलेला असतो आणि जेव्हा तो डोळे उघडतो तेव्हा त्याला त्याच्या बाजूला शरू दिसते आणि शरूला पाहून त्याला खूप आनंद होतो. तो एकटक तिच्याकडे बघतच राहतो आणि मग तो हळूच तिच्या चेहऱ्यावर आलेली एक बट बाजूला करायला जातो, पण त्यामुळे शरूला जाग येते. तीही उठून बसते आणि जयला विचारते की तुला आता बरं वाटतंय ना? त्यावर तो हो म्हणतो आणि मग शरू त्याला सांगते की मी आपल्या दोघांसाठी पटकन चहा बनवते. हे बघ, मला तितकासा चांगला बनवता येत नाही, पण जसा असेल तसं पी बरं का. आणि त्यावर जय हसून हो म्हणतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण बाहेर येतात. शरू मस्तपैकी चूल पेटवते आणि तिच्यासाठी आणि जयसाठी त्यावर चहा ठेवते आणि त्यावेळी जय एकटक तिच्याकडे पाहतच असतो. शरूचं हे अनोखं रूप पाहून त्याला खूप बरं वाटत असतं आणि मग शरू मस्तपैकी दोघांसाठी चहा बनवते. परंतु तिने बनवलेला चहा खूपच विचित्र बनलेला असतो, परंतु जय तरीही हसून खूप छान झालाय असं म्हणत तो पितो. आणि मग त्यानंतर शरू त्याला रात्री काय काय घडलं ते सांगायला सुरुवात करते. पण खरं तर ना जयला काहीच आठवत नसतं. त्याला हेही आठवत नसतं की इथे एक आजोबा आहेत, त्यांनी आपल्याला मदत केली, त्यांनीच रात्री डॉक्टरांना बोलावून आणलं. आणि त्यामुळे शरू आश्चर्याने त्याला विचारते की तुला काहीच आठवत नाही आहे का? आणि त्यावेळी जय म्हणतो की मला फक्त तू आठवती. आणि हे ऐकून शरू त्याच्याकडे पाहतच राहते आणि मग त्यानंतर ते आजोबासुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यांनी डॉक्टरांनी सांगितलेली सगळी औषधं आणलेली असतात आणि ते जय शरूला हेही सांगतात की माझ्या नातवाने तुमची गाडी दुरुस्त केली आहे बरं का. आणि ते ऐकून या दोघांना खूप आनंद होतो आणि मग त्यानंतर हे दोघेजण त्या आजोबांचे मनापासून आभार मानतात, त्यांचा आशीर्वाद घेतात. आजोबा सांगतात की पोरांनो, पुन्हा कधी या बाजूला आलात ना तर नक्की या म्हाताऱ्याकडे या बरं का. आणि त्याचसोबत ते जयला हेही सांगतात की ही पोरगी ना खरंच खूप गुणी आहे, तिने तुझी खूप सेवा केली आहे पोरा, देव तुम्हा दोघांना सुखी ठेव. आणि मग त्यानंतर जय आणि शरू त्यांच्या रिसॉर्टकडे जाण्यासाठी निघतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.